स्वागत। ऑपरेशन टायगर मध्ये ट्विस्ट निर्माण झालेला आहे। उद्धव ठाकरेंचे 6 खासदार फुटल्याची चर्चा होती। खासदारांनी त्यांचा वेगळा गट स्थापन केल्याची देखील माहिती होती। मात्र या 6 खासदारांच्या अधिकृत गटाची घोषणा झाली नाहीये। तर शिंदेंच्या शिवसेनेकडून देखील खासदार फुटीची घोषणा करण्यात आली नाहीये। उद्या दिल्लीमधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीला 6 खासदारांपैकी 2 खासदार उपस्थित राहणार अशी माहिती आहे। ओमराजे निंबाळकर आणि संजय दिना पाटील उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे। तर या 2 खासदारांच्या पत्रांवर सही नसल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे उद्याच्या शिवसेना ठाकरे पक्षाच्या बैठकीवर बंडाचं भवितव्य ठरणार आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। गोविंद, आपण पाहतोय खरं तर आज संपूर्ण दिवसभर ऑपरेशन टायगर संदर्भात विविध चर्चा सुरू झालेल्या होत्या। आज पत्रकार परिषद देखील शिवसेना ठाकरे पक्षाची दिल्लीत पार पडली। मात्र जो आकडा आहे उद्धव ठाकरेंचे 6 खासदार फुटल्याचे, त्याच्यामध्ये 2 खासदारांच्या संदर्भात अद्यापही साशंकता आहे आणि उद्या होणाऱ्या बैठकीनंतर संपूर्ण भवितव्य या बंडाचं ठरणार आहे। एकूण जर आपण बघितलं तर नक्कीच हा जो 6चा जो आकडा आहे तो 6चा आकडा पूर्ण करण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाला यश येतंय की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जाते आहे। याचं कारणही तसंच आहे। लोकसभेचे जे अध्यक्ष आहेत ओम बिर्ला यांना जे पत्र देण्यात आलेलं होतं की उद्धव ठाकरे गटातून जे 6 खासदार फुटलेले आहेत त्या खासदारांचा वेगळा गट करण्यासंदर्भातलं जे पत्र दिलं होतं त्याबाबतच्या चर्चा बाहेर येत होत्या, परंतु अधिकृत कुठलीही माहिती संपूर्ण दिवसभरात बाहेर आली नाही। ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट। दुसरी यातली सगळ्यात जी महत्त्वाची जी गोष्ट आहे, मी काही या खासदारांपैकी काही लोकांशी बोललो त्यावेळेला त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये नाव घेतलं तरी चालेल की आपले ईशान्य मुंबईचे जे खासदार आहेत संजय दिना पाटील यांनी या ठिकाणी झी24 तासशी बोलताना असं सांगितलं की मी उद्या जी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जी संसदीय दलाची जी बैठक होणार आहे त्या बैठकीला मी स्वतः उपस्थित राहणार आहे। त्याचबरोबर काल ज्या वेळेला याच अनुषंगानं मी ओमराजे निंबाळकर जे आहेत धाराशिवचे खासदार त्यांच्याशी ज्या वेळेला बोललो त्यावेळेला त्यांनी असं या ठिकाणी सूचक वक्तव्य केलं होतं की गेल्या 6 महिन्यापासून अशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत आणि माझं उद्धव ठाकरेंशी बोलणं सुरू आहे। त्यामुळं ज्या 6 खासदारांची नावं घेतली होती त्या 6 खासदारामध्ये हे 2 खासदार होते आणि या 2 खासदारांनी आजही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांना विरोध दर्शवलेला आहे किंवा याच्याबद्दल नकारात्मकता दर्शवलेली आहे। त्यामुळं 6 खासदार फुटलेले आहेत। 6 खासदारांच्या सह्याचं पत्र लोकसभा अध्यक्षांना दिलेलं आहे। हा जो दावा केलेला जात आहे त्याबाबत साशंकता निर्माण झालेली आहे। आणि यातली सगळ्यात महत्त्वाची घडामोड म्हणजे परवा 19 तारखेला दोन्ही शिवसेनेचा वर्धापन दिन आहे आणि तो मुंबईत मोठ्या प्रमाणात साजरा करण्याच्या दृष्टीनं तयारी हालचाली सुरू झालेल्या आहेत। बॅनरबाजी सुरू झालेली आहे। शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा गोरेगावला नेस्को मैदानावर होणार आहे, तर या ठिकाणी षण्मुखानंदला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होणार आहे। आणि या वर्धापन दिनाला जे फुटीर खासदार आहेत ते कुठे हजेरी लावतात याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आणि त्यातली दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या पद्धतीनं शिवसैनिक असतील सर्वसामान्य माणसं असतील यांच्या ज्या पद्धतीच्या रिॲक्शन येत आहेत, आक्रमक रिॲक्शन येत आहेत, त्यामुळं कदाचित संभ्रमावस्था असू शकते असंही बोललं जाते राजकीय वर्तुळात। परंतु आत्ताच्या घडीला तर न आलेल्या माहितीमुळं हे सगळं ऑपरेशन टायगर जे आहे ते तुर्तास तरी फसलंय की काय अशी साशंकता मनात निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं। निश्चितच। आणि यावर आता उद्या होणाऱ्या शिवसेना ठाकरे पक्षाच्या दिल्लीतल्या बैठकीमध्ये नेमकं कोण उपस्थित राहतं आणि त्यानंतर वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये दोन्ही अर्थात शिवसेना ठाकरे पक्ष आणि शिवसेना शिंदे पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला कुठले खासदार कुठल्या बाजूने राहतात याकडे देखील आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास धन्यवाद गोविंद या सविस्तर माहितीसाठी।